शिवसेना आमदार मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मनीषाजी, पहिलाच प्रश्न आहे. अधिवेशन संपत आलेलं आहे. या अधिवेशनातून नेमकं काय घेऊन जातं? बघा, अधिवेशनातून विदर्भासाठी आणि मुंबईसाठी काल माननीय एकनाथजी शिंदे यांनी मुंबईसाठी जी हाऊसिंग पॉलिसी आहे ती अभूतपूर्व ऐतिहासिक अशा घोषणा केलेल्या आहेत. सामान्य मराठी माणसा आणि मराठी भाषेसाठी केवळ गळा न काढता आणि टीका न करता त्यांनी करून दाखवलंय. एवढी मोठी जी योजना हाऊसिंग पॉलिसी जी आणली आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी, हे प्रत्येक मराठी माणसाला त्याचा फायदा होणार आहे. आणि इतर शेतकऱ्यांसाठी पॅकेज, कारण आपल्याला माहिती आहे यावेळा सतत अवकाळी पाऊस पडत होता, ढगफुटी होती आणि अनेक नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीत देखील अधिवेशनात खूप मोठा फायदा शेतकऱ्यांचा झालेला आहे. यामध्ये सातत्याने पाहायला गेलं तर विदर्भामध्ये अधिवेशन सुरू आहे. मात्र असं विरोधक म्हणत आहेत की नेमकं विदर्भामध्ये अधिवेशन सुरू असताना केवळ शहरीकरण, पायाभूत सुविधा यावरती निर्णय याकडे सातत्याने झाले. विदर्भाला नक्की न्याय मिळाला पाहिजे. विरोधकांना तुम्ही विचारा की शहरीकरण वाढतंय ना. आज गेल्या 50 वर्षात लोकांचा शहराकडे येणारा ओघ वाढलाय. त्यामुळे निश्चितच शहरामध्ये कॉन्क्रिटायझेशन असेल, रस्त्यांचं, मेट्रोचं जाळं असेल, हे करायला पाहिजे की नको? तुम्ही 60 वर्षात काही केलं नाही म्हणून आम्ही करणार नाही असं नाहीये. शहरीकरण वाढतंय तर शहरांच्या मूलभूत गरजा, सोयी सुविधा या वाढवल्याच पाहिजे आणि त्यासाठी प्रावधान सरकारने ठेवलंच पाहिजे. परंतु त्याचबरोबर शेतकरी देखील वंचित राहू नये, ही सरकारने काळजी घेतलेली आहे. ताई, एक मुद्दा आहे. तुम्ही मुंबईतून आमदार आहात, मुंबईतून येतात तुम्ही. साधारणतः पाहायला गेलं तर 80हून अधिक मुलं बेपत्ता झाल्याची बातमी समोर येत आहे. साधारणतः या टोळ्या ज्या निर्माण होत आहेत त्या नेमक्या नेमक्या त्यांचं उद्ध्वस्त कधी होणार आहेत आणि या सगळ्यावरती त्यांचं DNA टेस्ट करणार का? जी मुलं, लहान मुलं जी बेपत्ता झालेली आहेत किंवा जी बस स्टॉपवरती मुलं दिसतात त्यांची, असे अनेक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेले आहेत आणि मुळामध्ये बातमी येते म्हणजे मुलं बेपत्ता होतात मुंबईसारख्या शहरात. नाही, ही गंभीर गोष्ट आहे. आणि याबाबत आज माननीय देवेंद्र फडणवीस नक्कीच दोन्ही सभागृहामध्ये उत्तर देतील. जी मिसिंग मुलं आहेत ती सापडण्याचंही प्रमाण आहे बऱ्यापैकी, नाही असं नाही. परंतु हा चिंतेचा विषय. यासाठी ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञान वापरून ते सगळं केलं पाहिजे. नक्कीच धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत